जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे, महिला आहेत, विद्यार्थी मंडळ आहे, विद्यार्थिनी, कॉलेजचे विद्यार्थी आहेत. नेमकं काय मागणी होती आपली? आम्ही या देशाचे नागरिक आहोत. हा देश, भारत देश संविधानाने चालतो, हिटलरशाहीने चालत नाही. आज या 15 दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशाला काळीमा भासणाऱ्या घटना घडतायत. 4 वर्षाची मुलगी या राज्यात सुरक्षित नाही. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, परंतु ही परिस्थिती बदललेली आहे. आज मुलगी, महिला सुरक्षित नाही. तुमच्या 1500 रुपयाची सरकारची आम्हाला नको आहे. आम्हाला स्वाभिमानाने जगणारी आमची युवती, आमची बालिका, आमची महिला हवी आहे. म्हणून संबंध जिल्ह्याच्या वतीनं, धाराशिवकर उस्मानाबाद सगळ्यांच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत. एकच इशारा देते, यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये असं घडेल तर आम्ही कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही. रस्त्यावर पळू नराधमांचा एन्काउंटर केला जाईल. कोण सहभागी झालं होतं? यामध्ये सगळे नागरिक तुम्ही पाहताय, सगळे महिला, शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, डॉक्टर, विधिज्ञ मंडळाचे आमचे सगळे वकील लोक, सगळे सकल मराठा समाजाचे लोक, महात्मा फुले त्या संघटनेचे लोक, सगळ्या संघटना, सगळे ओबीसी, सगळे लोक. हा भारतीय म्हणून मोर्चा आहे. हा जात धर्म म्हणून नाहीये. हा भारतीयांचा, या नागरिकांचा, महाराष्ट्राच्या नागरिकांचा मोर्चा आहे. सगळे राजकीय पुढारी सुद्धा यामध्ये सामील होते. सगळ्या शाळेच्या विद्यार्थिनी, वकील, सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत. आम्ही न्याय मागणार. न्याय नाही मिळाला तर आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेली आहे, टकमक टोकावरून आम्हाला निकाल लावता येतो. ज्यांना इलेक्शनच्या तोंडावर लाडकी बहीण आठवते आणि लोकसभेमध्ये सख्या बहिणीला उपमुख्यमंत्री पाडायला तयार होतात, ते पाहिलेलं आहे राज्याने, देशाने. त्यामुळे राजकारण कोण करते? जनता सुटली. अतिशय नीच मानसिकता म्हात्रे नावाचे नगराध्यक्ष शिंदे गटाचे, त्या नराधमाचा सुद्धा मी निषेध करते. एक पत्रकार चौथा स्तंभ या देशाचा जर विचारतो, तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही असं बोलता, तुमच्यावर बलात्कार झाल्यासारखं तुम्ही ओरडताय. त्या माणसाचा निषेध करते. आणि शिंदे साहेबांना जर खरंच महाराष्ट्र धर्म आठवत असेल, त्या माणसाला निलंबित करून त्याच्यावरती आयपीसीचे कलम लावून जेलमध्ये म्हात्रेंना टाकलं पाहिजे, या मताची मी आहे. ज्या स्त्री अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्याला राजकीय किंवा पॉलिटिकल रंग देणं हे म्हणजे खरं तर आपण माणुसकी आहे का आपल्याकडे, हा मोठा खरा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीनं बंगालमध्ये एक घटना घडली, त्याच्यानंतर साहजिकच सर्व जाती धर्माच्या आणि सर्व स्तरातून त्या ठिकाणी तीव्र प्रतिसाद उमटला. परंतु त्या ठिकाणी महिला मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांनी काम करायचं सोडून मोर्चात काय सहभागी होतात असा प्रश्न अधोरेखित केला. त्या पद्धतीनं एक राजकीय रंग महाराष्ट्रातून सुद्धा प्रतिक्रिया नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या, महायुतीच्या माध्यमातून. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रात घटना घडली त्यावेळेस मग सरकार म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही, ती झटकत उलट त्यांचे जे कोण वामन म्हात्रे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं एक महिला देखील त्या नेत्या आहेत, त्या म्हणतात की FIR दाखल करण्यामध्ये उशीर झाला तर सरकारची सारवासारव करण्यामध्ये त्यांनी महिला म्हणून त्या ठिकाणी जो कैवलवाना प्रयत्न केला, ते तर मला वाटतं की महिला म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्वतः संबंध देशातील महिलांची माफी मागितली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की त्या ठिकाणी हा राजकीय मोर्चा आहे, मला असं वाटतं की ज्या मध्य प्रदेशमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली, परंतु जर समजा वाघाचं कातड पसरून कोल्यानं जर वाघाचं कातड पांघरलं तर तो वाघ होत नसतो. त्या पद्धतीनं तुम्ही खोटे त्या ठिकाणी केवळ इलेक्शनच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आणतायत तर त्याचा प्रतिसाद किंवा त्याचे पडसाद त्या ठिकाणी महिलांच्याच माध्यमातून उमटत आहेत. आणि स्वतः महिलाच पुढे येऊन म्हणतायत की त्या ठिकाणी आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, तर त्या ठिकाणी आम्हाला सन्मान पाहिजे, सुरक्षितता पाहिजे. या दृष्टिकोनातून खरा बुरखा जो आहे सरकारचा इलेक्शनच्या दृष्टिकोनातून फाटलाय. आणि मला तर असं वाटतं की हा आगडोंब उसळतात त्या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि थोडी जरी लाज वाटली तर आपण एका स्त्रीचे त्या ठिकाणी पुत्र आहोत आणि त्याच्यामुळं त्यांनी महिला अत्याचाराविरोधी घटना ज्या होत आहेत त्याच्यावर कुठंतरी आळा आणण्यासाठी प्रयत्न करावा. त्याच्यामध्ये आपला सहभाग आहे, काय म्हणून सहभाग घेतला? ह्युमन राईट आहे. आज आपल्या बऱ्याच घरामध्ये, गल्लीमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये
महिला ही असुरक्षित झालेली आहे, तिच्यावर अमानुष अत्याचार होत आहेत. कुठे गेला तो श्रीरामांचा काळ, कुठे गेला शिवछत्रपतींचे विचार? आज हा गहन प्रश्न प्रत्येकापुढे उभा आहे. जर या महिलेला जर सुरक्षा मिळत नसेल, इथे बालिका जर सुरक्षित राहत नसेल, तर त्याचा करारा जबाब हा महिलेकडून नक्कीच मिळणार आहे. तर आताच या सरकारने हीच वेळ आहे की विचार करावा आणि महिलेला सुरक्षित, महिला ही अबला नसून ती सबला आहे आणि सबलेचा जबाब हा तुम्हाला नक्कीच मिळेल जर तिला सुरक्षा मिळत नसेल तर. वुमन ऍज अ ह्युमन राईट हे कायदे मंडळाने केव्हाच घोषित केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारतामध्ये जर महिला अबला होत असेल, महिलेवर अत्याचार होत असतील, महिला कार्यालयामध्ये जर तिचा अमानुष, तिच्यावरती रेप होऊन जर ती मयत होत असेल, तिचा अमानुषपणे खून केला गेला जात असेल, तर अशा देशामध्ये हे घडणं, याची जबाबदारी ही कोण घेणार आहे याचंही आम्हाला उत्तर पाहिजे. आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळून आपला देश, आपल्या देशाचा जो काही प्राचीन इतिहास आहे तो जपला गेला पाहिजे, असं माझं आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे माझं निवेदन आहे. तर त्याचा प्रत्येक नागरिकांनी विचार करावा. राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक नागरिक हा आपल्या देशाचा काहीतरी देणं लागतो हा विचार करून तिथे कुठेतरी अवेअरनेस आणणं ही काळाची गरज आहे. आणि तिथे सरकारने लक्ष दिलं तर नक्कीच आपला भारत हा रामराज्याचा भारत घडवू.